करजत तालुका सिंदे गुट के विधायक महेंद्र थोरवे की 5 करोड़ की निधि लगाकर गांव के पास अग्निशमन दल के बगल में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विशाल भवन बनाया जा रहा है, जिसका भूमि पूजन 6 अक्टूबर के दिन किया गया। इस मौके पर रायगढ़, करजत, ठाणे, नई मुंबई, तलोजा, कल्याण डोंबिवली से हजारों भीम सैनिक, बाबा साहब के अनुयायी, बाबा साहब की जनता बड़ी संख्या में उपस्थित थी। इस भूमि पूजन के साक्षीदार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्री साहब भी बने हैं, जिन्होंने करजत तालुका में भेंट देकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर भवन के भूमि पूजन में अपना सहयोग तथा भगवान गौतम बुद्ध की प्रतिमा पर पूजा अर्चना किया और यहाँ के स्थानिक सिंदे गुट के आमदार महेंद्र थोरवे से भेंट कर भवन के निर्माण कार्य को लेकर चर्चा की। इस मौके पर करजत तालुका के वीडियो स्टार संतोष भवार, उनकी पत्नी मीनाक्षी भवार ने नरसिंह गायसमुद्री साहब को घर बुलाकर शॉल, पुष्पगुच्छ देकर सम्मान गौरव किया और उनका आभार व्यक्त किया। रविवार के दिन संपन्न हुए इस भवन निर्माण कार्य के भूमि पूजन समारोह में डॉक्टर BBRPP पार्टी के पदाधिकारी नाना गायसमुद्री, शांताराम ब्यूसने, बरकत अली अंसारी, करजत तालुका दामाद गांव के भूतपूर्व सरपंच, सिंदे गुट के शाखा प्रमुख असगर भाई खोत, शिवसेना सिंदे गुट के कल्याण अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष यूसुफ मेमन, आदिनाथ झेंडे, प्रकाश कुमार, हर्ष भवार, गौतम मोहिते, अल्ताफ खान, नवाज भाई शेख, युवराज नागमल, रतिलाल झाल्टे, अरबाज भाई खान, किशोर सोनोने, सचिन रोकड़े, रेहान शेख इत्यादि का सहभाग रहा। याद रहे कि करजत तालुका में यह भवन 5 करोड़ की लागत से निर्माण किया जा रहा है। करजत खालापुर नगर परिषद के बिल्डर्स रचना कंस्ट्रक्शन द्वारा यहां पर बाबा साहब का भवन निर्माण किया जा रहा है। भगिनींना विनंती करण्यात येते की या ठिकाणी जो आपला भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आहे तो संपन्न झालेला आहे। साहेब ग्रुप मध्ये असं या ठिकाणी जायचंय। धन्यवाद। इकडे बघा इथे काढा ना तिथं मस्त इथं साहेब इकडे बघा तुम्ही कोण इकडे साहेब एक मिनिट थांबा घ्या हात लावा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ऐतिहासिक भूमिपूजन। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। आज कर्जत शहरामध्ये खालापूर रायगड जिल्ह्यामध्ये जे महेंद्र थोरवे आमदार साहेब आहेत, त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक ऐतिहासिक भवन उभारण्यात घेतलेलं आहे त्यांच्या निधीमधून। तसेच आज तो भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे। इथल्या सर्व समाज बांधवांना, बौद्ध बांधवांना माझी खूप खूप पुढील शुभेच्छा आहे की आपण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो। लांब लांबून लोक आलेले आहेत। तसेच आमच्या पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे माननीय नरसिंह दत्तू गायसमुद्री साहेब राष्ट्रीय अध्यक्ष हेही आम्ही उपस्थित आलेलो आहेत आणि सर्व कार्यकर्तेही इथं आलेले आहेत। त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तसेच इथले जे यूट्यूबर आहेत आणि इंस्टाग्राम स्टार आहेत, आपले भवारताई आहेत आणि भवार साहेब आहेत, त्यांच्या घरीसुद्धा आम्ही आलो, त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांचंही आभार व्यक्त करतो। धन्यवाद, नमो बुद्धाय, जय भीम। बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्री, आज आम्ही या ऐतिहासिक कर्जत या शहरामध्ये आलेलो आहेत। या ठिकाणची आपण बघितलेली आहे की या ठिकाणी भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी आमदारांनी या निधी कमीत कमी 5 करोड निधी या भवनासाठी दिलेला आहे आणि ही तर समाजासाठी आमच्या खूप
अभिमानाची गोष्ट आहे की खरोखर या ठिकाणी एक बाबासाहेब आंबेडकरांचं भवन बनतो आणि त्यामध्ये सर्व समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित राहून ह्या भूमिपूजनाला आपली हजेरी लावलेली आहे आणि तशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा आपण बघितलेला आहे। आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि आम्ही खूप 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 आनंदी आहेत या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणचा सोहळा बघून आम्हाला आनंद होतोय की असे भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि आज सर्व समाजाला माझ्या वतीनं पक्षाच्या वतीनं आणि ह्या भीम सैनिकाच्या वतीनं खूप खूप हे आमदारांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या निधीतला 5 करोडचा निधी या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली। या ठिकाणी बाबासाहेबांचं उद्यान या ठिकाणी बनणार आहे आणि जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। सर्वांना जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे अध्यक्ष माननीय गायसमुद्रे साहेब आज इथं या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी ऐतिहासिक भूमिपूजनचे कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी इथं उपस्थित आले। त्यांचे मनापासून खूप खूप आभार व तसेच त्यांच्याबरोबर आलेले इथे सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण रॉयल गार्डनच्या दिशेने रवाना व्हावं। या भूमिपूजन सोहळ्याची एक ऐतिहासिक सभा रॉयल गार्डन येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि तिथे सर्वांची भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे।